सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आजचा विषय मी घेतलेला आहे तो म्हणजेच महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि महाविकास आघाडी एकसंघ लढण्याच्या तयारीत आहे। पडद्यामागं जोरदार हालचाली सुरू आहेत। जिल्हा परिषद अध्यक्षांचं आणि सभापतींचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। यानंतर खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षामध्ये अंतर्गत शहकटशहाचं राजकारण दिसतंय। सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। यामुळं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची गोची निर्माण झालेली आहे। यामुळं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हा एकत्र येण्याची सातारा जिल्ह्यामध्ये खूप शक्यता आहे। म्हणजेच महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि महायुती ही एकसंघपणे लढणार आहे। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। मी आज चर्चा करणार आहे ती म्हणजेच सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काय रणनीती होती आहे। सध्याची परिस्थिती अशी दिसते की तिरंगी लढत ही निश्चित आहे। म्हणजेच काय, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट आदेश काढलेले आहेत की स्वबळावर भारतीय जनता पार्टी ही सातारा जिल्हा परिषदेमध्ये लढण्यासंदर्भाचे संकेत दिलेले आहेत। या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले जरी स्पष्ट बोलत नसले तरी न कळत गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी संकेत दिलेले आहेत की भाजप स्वबळाच्या तयारीत आहे म्हणून। दुसरा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत बाळासाहेब सोळसकर यांनी सुद्धा काल परवा मीटिंग बोलवली नितीन काका, खासदार नितीन काकांची, आणि चाचपणी केलेली आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये। अनेक ठिकाणी इनकमिंग केलेलं आहे। उदाहरण जर बघितलं तर दहिवडीतून अनिल देसाई असतील किंवा काल कोरेगावमधून सुद्धा अनेक प्रवेश खासदार नितीन काका पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये केले। म्हणजेच काय तर आगामी काळामध्ये स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे। शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत एकनाथ शिंदे गटाचे चंद्रकांत जाधव यांनी सुद्धा अत्यंत सावध भूमिका त्यांनी सांगितलेली आहे की महायुतीमध्ये कशा पद्धतीनं जागा वाटप होतं त्याच्यावर निर्णय आम्ही घेऊ। पण एकंदरीतच काय तर महाविकास आघाडीमध्ये जर एकत्र आपल्याला जर वाटत असलं महाविकास आघाडी एकत्र येईल तर ते शक्य नाही। उदाहरण सांगतो, पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह म्हणजे सत्यजित पाटणकर यांचा गट एकत्र येऊ शकत नाही। म्हणजेच इथं तर नाही होऊ शकत। कराड दक्षिणमध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले व ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे एकत्र येतील का तर नाही। तिसरं गणित, फलटणमध्ये सुद्धा तीच अडचण आहे। अजितदादांच्या समोर अडचण आहे की रामराज्यांना घ्यायची आहे, मात्र इकडं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा भाजपचा गट आहे। अशा परिस्थितीमध्ये यामुळं भाजप स्वबळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र लढेल आणि अशा पद्धतीनं येते। दुसरा मुद्दा, भाजप आणि महायुतीमध्ये फार काय विसंवाद विकोपाला गेला आहे म्हणून नाही, तर त्यांची रणनीती अशी असणार आहे की भाजप आणि जर राष्ट्रवादी आणि शिवसेना जर एकत्र लढलो तर मात्र स्पेस निर्माण होईल महाविकास आघाडीला। म्हणजेच नाराज होणारे जे कार्यकर्ते आहेत ते कदाचित महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी काँग्रेसमध्ये किंवा शरद पवार यांच्या गटाकडे जातील, ही सुद्धा भीती या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात। यामुळं पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं सध्या वेगवेगळे लढू आणि जर जागा कमी पडल्या तर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू सातारा जिल्हा परिषदेची, अशी सुद्धा रणनीती महायुतीमध्ये सध्या आहे। म्हणजेच काय तर आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी भाजप मात्र स्वबळावर लढणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र लढतील। दुसरीकडे काय चाललं आहे ते तुम्हाला सांगतो। महाविकास आघाडीमध्ये आम्ही काल ज्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं की कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी ही एकत्रच राहणार आहे। म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार यांचा गट, राष्ट्रवादीचा शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि RPIचा जो गट आहे किंवा मनसेसुद्धा सोबत बरोबर असेल आणि जे मित्रपक्ष आहेत हे सगळ्यांची मोठ एकत्र बांधून ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका लढवल्या जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। या संदर्भात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सुद्धा याच गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम आणि यशवंत घाडगे हे सुद्धा महाविकास आघाडीच्या या निर्णयासाठी अनुकूल आहेत। किंबहुना 3 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि यावर पुढची रणनीती आखली गेलेली आहे।
म्हणजेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करलेले प्रदेशाध्यक्ष जे आहेत शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातले आहेत. यामुळं या महाविकास आघाडी ही एकसंघपणे लढेल. मात्र महायुतीमध्ये 2 गट असतील, भाजप स्वबळावर आणि अजित पवार गट यांचा आणि त्याच्याबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट. म्हणजेच काय तर पाटण दक्षिण, कराड दक्षिण आणि फलटणमध्ये झालेली समीकरणं, त्याचबरोबर कराड उत्तरमध्ये सुद्धा उभी लढत पाहायला मिळेल. ते म्हणजेच भाजप विरुद्ध शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. मानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. जयकुमार गोरे यांच्या विरोधात इकडं रणजित देशमुख आहेत आणि आता अजित पवार गटामध्ये गेलेले अनिल देसाई आहेत. याचबरोबर फलटणमध्ये सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर. वाईमध्ये सुद्धा मकरंद पाटील यांचा गट स्ट्रॉंग आहे. मात्र त्याला शह देण्यासाठी भाजपचा गट या ठिकाणी मैदानात आहे. परवा ज्यावेळी 8-10 दिवसापूर्वी ज्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी सभा घेतली वाई मतदारसंघामध्ये, यावर मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये गलगीदोरा पाहायला मिळाला. तो म्हणजे मकरंद पाटील विरोधात जयकुमार गोरेंचा. त्याला चोख प्रत्युत्तर मकरंद पाटील यांनी दहिवडी येथील सभेत दिलं. दहिवडी येथील सभेतच निश्चित झालं होतं की महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झालेली आहे. आणि याचाच अर्थ असा आहे की भाजप सर्वच्या सर्व म्हणजे सर्व सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व जागा या स्वबळावर लढेल, पंचायत समिती स्वबळावर लढेल आणि नगरपालिकासुद्धा त्या संदर्भाची चाचपणी सुरू आहे. एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये जरी वरून शांतता दिसत असली महायुतीमध्ये, एका स्टेजवर एकमेकाचे गुणगौरव जरी गात असले तरी जिल्हा परिषदेसाठी मात्र महायुतीमध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे. दरी निर्माण झाली किंवा केली गेली हा बी विषय आहे. कारण यांचं 2 पक्षांचं अंडरस्टँडिंग इतकं जबरदस्त आहे ह्या गोष्टीचं की वेगळं लढू आणि त्या लढल्यानंतर जर नंतर एकत्र येऊया म्हणजेच कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळेल आणि स्पेस निर्माण होणार नाही विरोधकांना, ही सुद्धा स्ट्रॅटेजी सध्या महायुतीनं आखलेली दिसते. एकंदरीतच काय तर सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सर्वच महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज आहे. एकंदरीत एक लाईन सांगतो तुम्हाला, तर सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत ही अटळ आहे. एवढंच एकंदरीत आजच्या विश्लेषणावरून सांगण्यात येतं.